गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे मस्ती बरोबर नाही आहे. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याची मानसिकता पाहिली पाहिजे. त्याला सावरून घेण्याच्या ऐवजी जर प्रशासन असं वागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे. तहसीलदाराच्या सरकारनं जर कारवाई केली तर आम्ही जाऊ थोबाडीत मारायला त्याच्या. बच्चूभाऊ, आज राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही सरकारविरोधात रान पेटवताय. मराठवाडा असेल, विदर्भामध्ये तुमच्या आंदोलनाला चांगलं यश येताना दिसतंय. शेतकरी जुळत आहेत. आता खानदेशातही या निमित्ताने मागणी होताना दिसते. महाराष्ट्र समोर येईल. 28 तारखेला नागपूर पूर्ण गच शेतकऱ्यानं भरेल. प्रचंड ताकदीनं शेतकरी कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही. जो हमी भाव आहे 3400 रुपये सोयाबीनचे आहे, ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. कापसाचं खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. किती करणार आहे, किती खरेदी करणार आहे, ज्वारी असेल, मका असेल, या सगळ्या बाबतीत या 10-15 दिवसात दिलं नाही तर 28चे वाट पाहू नये. प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू आणि नंतर पालकमंत्र्याच्या घरी. याच सरकारने आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल. आता मात्र मंत्र्यांकडून वेगवेगळी उत्तरं दिली जात आहे. मुख्यमंत्री थेट बोलत पडल्यावर देऊ. आता काय दुष्काळ पडायचा राहिलाय? अर्धी अधिक जमीन प्रत्येक जिल्ह्यातली ओली झालेली आहे. पीक दिसत नाही, पाणी दिसतंय. आणि मग ते देवेंद्रजी बोलले होते दुष्काळ केल्यावर आम्ही माफ करू. तर त्यांना असं म्हणणं आहे का आमचा शेतकरी रक्तबांबळ होऊ द्या. तो रक्तरंजित झाला तर आम्ही डोळ्यानं पाहतोय. झाला काय रक्तरंजित? आता मरतं काय तू? आणि मग कर्जमुक्ती देतोय. बंद केलं पाहिजे. जळगावमध्ये पण 4 मंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कोणीच सभागृहात बोलत नाही अशी पण टीका तुम्ही केली. मुख्यमंत्र्यांनी पण टीका केली. आणि त्यांना काय मंत्रीपद भेटले, खुश आहे ते. आता काय शेतकरी वाऱ्यावर. इथं साध्या लहान लहान गोष्टी आम्ही चर्चा केल्या. तुम्ही सांगा मंडल घोषित करायला काय झालं होतं? मग का बरं 3ही मंत्र्यांना सांगितलं नाही कलेक्टरला? आत्तापर्यंत ते घोषित व्हायला पाहिजे होते. मागचे पैसे भेटले नाही. तिकडे त्या बरहामपूरचं आम्ही पाहतोय ते बोर्ड आहे तसं मनमानी वागताय. म्हणजे शेतकऱ्याजवळून 300 रुपये टनाला 300 रुपये क्विंटलला केळी घेतोय आणि त्याच्या 5 मिनिटात 15 मिनिटात ते केळी जर ट्रकात गेली का ते 1100नं विकतंय. काय धंदा चालू आहे? मग 3-4 मंत्री आहे कशासाठी?